नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल 28 तारखेला जो जी आर आलेला आहे किंवा एक अध्यादेश आलेला आहे, त्या अध्यादेशानुसार कृषीमध्ये काय चेंजेस झालेले आहेत किंवा कृषी विषयाचं जे काही वेटेज आहे त्याच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, तर त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बघा, शॉर्टमध्ये अशा प्रकारचा काही अध्यादेश आहे. तुम्ही त्या अध्यादेशामध्ये बघितलं असेल किंवा तुम्ही वाचला सुद्धा असेल, परंतु महत्त्वाचं काय आहे किंवा अध्यादेश विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून कसा महत्त्वाचा आहे त्याच्यावर आपण एक थोडीशी चर्चा करणार आहोत. बघा, साधी सिंपल गोष्ट आहे की हा जो अध्यादेश काढलेला आहे, या अध्यादेशानुसार महत्त्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या या ठिकाणी मी नमूद केलेल्या आहेत. तर त्या गोष्टी बघा, की या अध्यादेशामध्ये सांगितलं काय आहे, मेन जे सांगायचंय, तर त्यांनी अगोदरची जी 200 गुणांची जी परीक्षा होती, ती 200 प्रश्न ज्यामध्ये येणार होते, तर त्या ठिकाणी फक्त किती झालेले, तुमचे 140 प्रश्न झालेले आहेत. तर मग 140 प्रश्न झालेत कसे, जवळपास तुम्हाला कृषीसाठी जे काही तुमचे प्रश्न होते मागच्या वर्षी जे 120 यायचे, तर ते या वर्षीपासून किती येणार आहेत, तर 60 प्रश्न येणार आहेत. किती? 60 प्रश्न, आणि त्याला मार्क असणार आहेत तुमचे 120. बरोबर आहे. म्हणजे एक प्रश्न जो असेल त्या एका प्रश्नाला मार्क आहेत तुमचे 2 मार्क किंवा 2 गुण असतील. ठीक आहे. आणि बाकीचे उरलेले जे काही विषय आहेत ते विषय जसेच्या तसेच राहतील. बघा, जवळपास या ठिकाणी मी गुणांची विभागणी करून दिलेली आहे की कशा प्रकारे मागच्या वेळेसची किंवा जुनी गुण विभागणी जशी होती किंवा नवीन गुण विभागणी ज्याप्रमाणे आहे त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे. बघा, जी जुनी गुण विभागणी होती त्या जुन्या गुण विभागणीमध्ये इंग्रजी जो काही सब्जेक्ट होता, तर इंग्रजीला किती 20 प्रश्न होते, 20 गुण होते. मराठीला 20 प्रश्न 20 गुण होते. बुद्धिमत्ताला 20 प्रश्न 20 गुण होते. सामान्य ज्ञानाला 20 प्रश्न 20 गुण. कृषी महत्वाचं या ठिकाणी अडलंय आपलं, तर 120 प्रश्न होते आणि 120 मार्क होते. टोटल 200 प्रश्न 200 मार्क होते. परंतु याच्यामध्ये चेंजेस या ठिकाणून खाली तुम्हाला चेंजेस दिसतील. इथून खाली चेंजेस दिसतील. हे जे प्रश्न आहेत कृषीचे ते झाले आहेत 60. किती झालेले आहेत? 60. आणि याला मार्क्स झालेले आहेत 120. 60 वरून 120 म्हणजे एका प्रश्नाला जवळपास तुमचे 2 मार्क आहेत. किती मार्क आहेत? 2 मार्क आहेत. म्हणजे टोटल जे प्रश्न असतील ते 140 प्रश्न असतील आणि मार्क्स जे असतील ते किती असतील? 200. आणि टोटल तुम्हाला वेळ जो दिला आहे तो किती? 2 तास. 2 तासाचा वेळ दिलेला आहे. किती? 2 तासाचा वेळ. सर, मग हे महत्वाचं कसं आहे किंवा याच्यामध्ये फायदा काय आणि तोटा काय? आता बघा, जे विद्यार्थी आतापर्यंत कृषीचा अभ्यास करत होते किंवा ज्यांनी कृषीचा अभ्यास केलेला आहे किंवा जे आता इथून पुढे अभ्यासाला लागतील किंवा अभ्यास सुरू करायचा आहे, तर त्यांच्या दृष्टिकोनातून हा अध्यादेश अतिशय महत्वाचा आहे. कृषीवरती फोकस केल्याशिवाय पर्याय नाहीये. याच्यामध्ये मार्क्स घेऊ शकणार, याच्यामध्ये मार्क येतील. बरोबर आहे. आणि IBPS AFO करणारे जे काही मुलं आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून पण हे सुद्धा एक महत्वाचं आहे की तुम्ही AFO ज्याप्रमाणे करताय, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसरची ज्याप्रमाणे तयारी करताय, तर सेम पॅटर्न नुसार, कारण पेपर कोण घेणार आहे तुमचा? IBPS घेणार आहे, तर सेम पॅटर्न नुसार ऍग्रिकल्चरचे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला तसेच क्वेश्चन दिसल्या जातील. फक्त याच्यामध्ये करंट वरती थोडाफार कमी फोकस असेल. कशावरती? करंट अफेअर्स वरती. म्हणजे तुम्हाला जे काही बेसिक गोष्टी आहेत, जनरल ऍग्रिकल्चर झालं, ॲग्रोनॉमी झालं, सॉइल सायन्स झालं, ASDS झालं, नंतर बॉटनी झालं, याच्यावरती किंवा क्रॉप फिजिओलॉजी झालं, जेनेटिक्स झालं, याच्यावरती जास्त प्रश्न बघायला भेटतील. आणि हे क्वेश्चन तुमचं सिलेक्शन ठरवणार आहेत. कोणते? हे 60 प्रश्न. याच्यामध्ये तुम्हाला 10 12 10 12 10 15 10 15 10 15 मार्क आरामात येतील. परंतु या ठिकाणी हा जो पेपर आहे किंवा या ठिकाणी कृषी विषयक जो घटक आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 60 प्रश्न असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी मेहनत थोडीशी जास्त घ्यावी लागणार आहे पहिल्यापेक्षा. कळतंय का? मग सर, याचा फायदा काय आहे? ज्यांचा ऍग्रिकल्चरचा अभ्यास चांगला झालेला आहे त्यांना याचा नक्कीच फायदा होणार आहे. परंतु जे विद्यार्थी नवीन अभ्यासाला लागतायत त्यांच्यासाठी आपण जी बॅच सुरू केलेली आहे त्याच्यामध्ये IBPS पॅटर्न नुसार, कशाच्या? IBPS पॅटर्न नुसार कसे प्रश्न विचारले जातात, प्रश्नांची डेप्थ किंवा खोली किती असते, त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी जसेच्या तसं व्यवस्थित शिकवणार आहोत. जुना पॅटर्न होता, जुन्या गोष्टी होत्या, मागच्या वर्षीचे प्रश्न रेफर करून तुम्ही आतापर्यंत अभ्यास करत असणार. परंतु पॅटर्न चेंज झाला, क्वेश्चनची संख्या कमी झाली, परंतु त्याचं वेटेज जेवढं आहे तेवढंच ठेवलेलं आहे. म्हणजे क्वेश्चन या ठिकाणी क्वालिटीचे राहणार आहेत. तुम्ही विचार करा, जर कधी तुम्हाला 1 रुपया दिलाय आणि 1 रुपयामध्ये 2 गोळ्या भेटतायत, 1 रुपयामध्ये 2 गोळ्या भेटतायत, तर या ठिकाणी त्या वस्तूची किंमत कमी आहे. परंतु एकाच ठिकाणी तुम्हाला 1 रुपयामध्ये फक्त अर्धी गोळी किंवा एकच गोळी भेटते, तर त्या ठिकाणी काय झालंय? तुमचं त्या वस्तूची किंमत वाढलेली आहे. सेम याच प्रकरणात तसं झालेलं आहे की तुमचा जो एक प्रश्न आहे तो 2 मार्क देऊन जाणार आहेत. म्हणजे कुठेतरी प्रश्नांची डेप्थ थोडीशी जास्त असणार आहे. कळतंय का?
प्रश्नांची डेप्थ किंवा खोली जी आहे ती जास्त असणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कृषी विभागाचा किंवा कृषी घटकांचा अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एवढंच सांगायचं होतं. हा पॅटर्न जो आहे तो GR जो आहे तुम्ही वाचला असेल बरेच विद्यार्थ्यांना, परंतु क्वेश्चनची जी डेप्थ असेल आपण सोमवारपासून म्हणजे मंडे पासून आपण जी सिरीज सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये सांगितलंय आपलं जे मागचं लाईव्ह लेक्चर झालं होतं क्वेश्चन सिरीजचं जे लेक्चर घेतलंय आपण त्याच्यामध्ये आपण क्रॉप्स वरती कशा प्रकारे प्रश्न विचारले जातात किंवा कशा प्रकारे IBPS प्रश्न विचारतं त्याच्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे. तर त्याचप्रमाणे आपलं मंडे पासून रेग्युलर सेशन सुरू होणार आहे. तर त्याला पण सुद्धा तुम्ही अटेंड करू शकता. ते फ्री ऑफ कॉस्ट युट्यूब वरती असतं. त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही टेन्शन घ्यायचं काम नाही. परंतु आपली जी बॅच आहे त्या बॅचला तुम्ही एनरोल करू शकता. तुम्हाला जर यावर्षी खरंच कृषी सेवक मध्ये मार्क्स चांगले घ्यायचे असतील, 130च्या समोर ज्यांना मार्क पडतील, 140च्या समोर ज्यांना मार्क पडतील 200 पैकी, त्यांचं सिलेक्शन इझिली होऊ शकतं. ठीक आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं. तर भेटूया सोमवारी. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय श्रीराम.